सोलापूर आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हास्त्र नंबर 62/2025 भारतीय दंडविधान कलम 363 प्रमाणे दिनांक 13/2/2024 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेस संशयित आरोपी नामे बसवराज जटप्पा हेळवे यांनी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी याचा शोध 1 वर्षापासून विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील तत्कालीन तपासिक अंमलदार यांनी प्रयत्न करून देखील आरोपी व पीडित बालिका याचा शोध घेऊनही ते मिळून न आल्याने सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर येथे दिनांक 17/1/2025 रोजी वर्ग करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन अल्पवयीन बालिका व संशयित आरोपी बसवराज जटप्पा हेळवे हे बेंगलोर येथे राहत असल्याचे समजल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील तपास पथक हे बेंगलोर येथे रवाना करण्यात आले होते। परंतु बेंगलोर येथे संशयित आरोपीच्या नातेवाईकांकडून चौकशी केली असता तो पुणे येथे राहत असल्याचे समजले। बेंगलोर ते पुणे असा तपास करत गणेश नगर धायरी पुणे येथून बालिका व आरोपी बसवराज जटप्पा हेळवे यांना ताब्यात घेऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष येथे हजर करण्यात आले आहे। सदरचा गुन्हा पुढील तपासकामी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे वर्ग करताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती डॉक्टर दीपाली काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील हेमंत मंडाळकर, अलका शहापुरे, पोलीस हवालदार 846 महादेव बंडगर, पोलीस नाईक 770 सत्तार पटेल, पोलीस शिपाई 911 खोगरे, चालक पोलीस शिपाई 724 दादा गोरे व तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार 601 प्रकाश गायकवाड, पोलीस हवालदार 208 मच्छिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट व शिताफने कामगिरी करून सदरची कारवाई केलेली आहे।